रात्रीचे बरोबर 12 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि विजेचा कडकडाट त्या निर्जन रस्त्यावरचा काळोख अधूनमधून चिरत होता. सुमित दुकानाचं शटर खाली ओढणारच होता. तेवढ्यात त्याला त्या पावसाच्या आवाजात एक अत्यंत क्षीण पण स्पष्ट आवाज ऐकू आला. दूध. त्याने मागे वळून पाहिलं. दुकानाच्या पायरीवर त्या अंधारात एक बाई उभी होती. तिचे कपडे पूर्णपणे चिखलाने माखलेले होते. केस विस्कटलेले होते आणि तिच्या अंगातून कुजलेल्या फुलांचा एक विचित्र उग्र वास येत होता. सुमितला वाटलं ती एखादी गरजू असेल. त्याने माणुसकीच्या नात्याने तिला मदत केली, पण त्याला कुठे माहित होतं की ज्या हाताने तो तिला दूध देतोय त्या हातांचा स्पर्श एका जिवंत माणसाचा नाही तर एका अतृप्त आत्म्याला होतोय. आणि जेव्हा या सगळ्याचा उलगडा CCTV फुटेजमध्ये झाला तेव्हा सुमितच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण कॅमेऱ्यात ती बाई दिसतच नव्हती. फक्त हवेत तरंगणारं दुधाचं पाकीट दिसत होतं. नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी बाईकथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर. आजची कथा तुम्हाला एका अशा विश्वात घेऊन जाणार आहे जिथे माणुसकी आणि भय यांच्यातील रेषा पुसली जाते. ही कथा आहे एका सामान्य दुकानात काम करणाऱ्या सुमितची आणि एका अशा रहस्यमय स्त्रीची जी प्रत्येक रात्री फक्त एकाच गोष्टीसाठी येते, दूध. पण ती कोण होती? ती फक्त रात्रीच का यायची? आणि तिच्या त्या मागण्यामागे कोणतं भयानक सत्य दडलं होतं जे ऐकून संपूर्ण गाव हादरलं. मित्रांनो, ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या कथेचा शेवट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल आणि कदाचित आज रात्री तुम्हाला झोपही येणार नाही. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि तुम्हाला अशा रहस्यमय अंगावर काटा आणणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच आपल्या मराठी बाईकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून आपल्या पुढच्या थरारक कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधून आणण्याची प्रेरणा देतं. व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका. मला तुमच्याशी जोडलेलं राहायला खूप आवडेल. चला तर मग श्वास रोखून धरा, कारण आता सुरू होत आहे त्या दुर्दैवी स्त्रीची भयानक कहाणी. मित्रांनो, या कथेचा नायक आहे सुमित. तुमच्या माझ्यासारखाच एक अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक तरुण. घरची परिस्थिती तशी बेताचीच. पदरात एक लहान मुलगी परी आणि बायको. सुमितचं सगळं जग त्या छोट्याशा परिवाराभोवतीच फिरायचं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. सुमित गावाच्या वेशीवर असलेल्या बाबूजींच्या जुन्या किराणा दुकानात कामाला होता. आता हे दुकान जिथे होतं ती जागाच मुळात भीतीदायक होती. गावाचा रस्ता जिथे संपतो आणि पुढे स्मशानाकडे जाणारा कच्चा ओसाड रस्ता सुरू होतो, तिथेच कोपऱ्यावर हे जुनं लाकडी वाशाचं दुकान होतं. दिवसा इथे थोडीफार वर्दळ असायची, पण सूर्य मावळला की या भागात कुत्रही फिरकत नसे. दुकानात कायमी कुबट जुनाट सामानाचा वास भरलेला असायचा आणि तिथली ट्यूबलाईट ही अशी काही लुकलुकत असायची की सावल्यासुद्धा जिवंत असल्याचा भास व्हायचा. त्या दिवशी दुपारपासूनच सुमितच्या मनात कालवाकालव सुरू होती, कारण त्याची मुलगी परी सक्त तापाने फणफणत होती. त्याला लवकरात लवकर घरी जायचं होतं. डॉक्टरांकडे धाव घ्यायची होती. पण दुपारच्या सुमारास अचानक बाबूजींचा फोन आला. त्यांचा आवाज खूप घाईत होता. सुमित, अरे गावाकडून निरोप आला. मला तातडीने निघावं लागेल. पुढचे 2-3 दिवस मी येणार नाही. दुकान तुलाच सांभाळावं लागेल. आणि हो, आज माल येणार आहे. तू उतरवून घेतल्याशिवाय दुकान बंद करू नकोस. सुमितच्या छातीत धस्स झालं. मालक संकटात आहेत, त्यामुळे नाही म्हणता येत नव्हतं. आणि घरी पुढची पोरगी आजारी. नाईलाजाने त्याने होकार दिला. रात्र
जशी गडद होऊ लागली तसं त्या स्मशानाच्या रस्त्यावरचं वातावरण बदलू लागलं. गावाकडचे दिवे केव्हाच मालवले होते. बाहेर फक्त सोसाट्याचा वारा आणि दूरवरून येणारा कुत्र्यांचा रडवेला आवाज ऐकू येत होता. घड्याळात रात्रीचे 11 वाजले होते. सुमितने हिशोब पूर्ण केला आणि तो आता शटर ओढणारच. इतक्यात अचानक दुकानातली ती जुनी लाईट दोनदा फडफडली आणि बंद पडली. पूर्ण दुकान अंधारात बुडालं. बाहेरच्या विजेच्या कडकडाटाचा प्रकाश खिडकीतून आत येत होता. त्या क्षणिक प्रकाशात सुमितची नजर दुकानाच्या बाहेर पायरीकडे गेली आणि तिथे ती उभी होती. रात्रीच्या त्या भयान शांततेत, जिथे पाला पाचोळ्याचा आवाजही स्पष्ट ऐकू येतो, तिथे ती बाई कधी आणि कशी आली याची साधी चाहूलही सुमितला लागली नव्हती. तिची अवस्था बघून सुमितच्या अंगावर काटा उभा राहिला. तिने एक जुनी मळकट साडी नेसली होती. ती पूर्णपणे चिखलाने माखली होती. तिचे केस ओले होते आणि चेहऱ्यावर चिकटले होते, जणू काही ती आत्ताच या पावसात त्या स्मशानाच्या चिखलातून चालत आली असावी. सुमितने टॉर्चचा प्रकाश तिच्यावर टाकला. प्रकाशाचा झोत पडताच त्याला एक उग्र वास जाणवला. कुजलेल्या फुलांचा आणि ओल्या मातीचा विचित्र मिश्र असा वास. तो वास इतका तीव्र होता की सुमितला मळमळायला लागलं. कोण आहे? सुमितने धडधडत्या छातीने विचारलं. ती बाई काहीच बोलली नाही. तिने फक्त तिचे थरथरते हात पुढे केले. तिच्या हाताची बोटं काळी निळी पडली होती आणि नखं वाढलेली होती. तिच्या ओठातून एकच शब्द बाहेर पडला, जो एखाद्या खोल विहिरीतून आल्यासारखाच घुमला. दूध. तिचा आवाज इतका खोल आणि वेदनेने भरला होता की सुमितचा भीतीचा थरकाप थोडा कमी झाला आणि दया जागृत झाली. त्याला वाटलं की ही नक्कीच कोणीतरी गरजू असावी, कदाचित पेढी असावी. त्याने टॉर्च बाजूला ठेवला. फ्रीजमधून दुधाचं एक पाकिट काढलं आणि तिच्या हातावर ठेवलं. आणि त्याच क्षणी जेव्हा सुमितच्या बोटांचा स्पर्श तिच्या हाताला झाला, तेव्हा त्याला जे जाणवलं त्याने त्याच्या रक्ताचं पाणी झालं. तिचा हात बर्फाच्या लाधीसारखा थंडगार होता. एखाद्या जिवंत माणसाचं शरीर इतकं थंड असूच शकत नाही. त्या स्पर्शाने सुमितच्या शरीरातून एक विजेची लहर गेली. त्याने पटकन हात मागे घेतला. ती बाई काहीच बोलली नाही. तिने ते दुधाचं पाकिट घेतलं. एकदा सुमितकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात बुबळं नव्हती, फक्त पांढरा भाग होता आणि एका झटक्यात ती मागे वळली. सुमित शून्य होऊन बघतच राहिला. ती बाई अंधारात चालत निघाली. पण विचित्र गोष्ट ही होती की चिखलाने भरलेल्या त्या रस्त्यावर तिच्या चालण्याचा कोणताही आवाज येत नव्हता. ती अंधारात नाहीशी झाली, पण मागे उरला तो फक्त तोच कुजलेला उग्र वास आणि सुमितच्या मनावर कोरलेली ती भयानक थंड स्पर्शाची आठवण. सुमितला वाटलं हे इथेच संपेल, पण त्याला कल्पनाही नव्हती की ही तर फक्त सुरुवात आहे. उद्याची रात्र त्याच्यासाठी याहून भयानक काहीतरी घेऊन येणार होती. मित्रांनो, त्या पहिल्या रात्रीनंतर सुमितला वाटलं की तो फक्त एक भास असावा, मनाचा खेळ असावा. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तो दुकानात आला तेव्हा त्याला समजलं की भीतीचा हा खेळ आता थांबणार नाही, तर अधिक भयानक होणार आहे. दुसऱ्या दिवशी सुमितची धाकधूक वाढली होती, कारण घरी त्याची चिमुकली परी अजूनही तापाने फणफणत होती. तिचं शरीर गरम लाहीसारखं झालं होतं. सुमितचं मन दुकानात रमत नव्हतं, पण बाबूजी अजून परतले नसल्याने दुकानात थांबल्याशिवाय पर्याय नव्हता. रात्रीचे पुन्हा 11 वाजले. दुकान बंद करण्याची वेळ आली आणि अचानक पुन्हा तोच कुजलेल्या फुलांचा उग्र वास दुकानात दरवळू लागला. सुमितने चमकून दरवाजाकडे पाहिलं. ती आली होती नेमकी त्याच वेळी, त्याच अवस्थेत. पण आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तडफड होती. ती पायरीवर उभी राहिली आणि पुन्हा तोच शब्द उच्चारला, दूध. सुमितने थरथरत्या हाताने फ्रीज उघडला. आज त्याच्या मनात भीतीपेक्षा जास्त कुतूहल आणि दया होती.
त्याने दुधाचं पाकिट तिच्या पुढे केलं. दूध घेताच त्या बाईने आपल्या चिखलाने माखलेल्या साडीच्या पदरातून काहीतरी काढलं आणि सुमितच्या काउंटरवर ठेवलं. खणखण असा आवाज झाला. ती निघून गेल्यावर सुमितने टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं. ती जुनी गंजलेली नाणी होती, अशी नाणी जी आता चलनातही नाहीत. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ती नाणी ओली होती. त्यांना स्मशानातल्या काळ्या मातीचा वास येत होता. सुमितने त्या नाण्यांना स्पर्श केला आणि पुन्हा तीच लाही लाही करणारी थंडी त्याच्या बोटातून शरीरात उतरली. ही दुसरी रात्र होती. तिसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी दुकानासमोरून गावातील एक वेडा भिकारी मन्या जात होता. तो सहसा कोणाशी बोलत नाही, स्वतःच्याच धुंदीत असतो. पण दुकानासमोर येताच तो थबकला. त्याने सुमितकडे पाहिलं आणि त्याचे डोळे विस्फारले. तो ओरडला, "अरे मूर्खा, तिला तू देऊ नकोस. ती भुकेलेली आहे, ती शापित आहे. आज दूध मागते, उद्या तुझा जीव मागेल. तिला आत येऊ देऊ नकोस." मन्या वेडा असल्याने सुमितने त्याच्याकडे दुर्लक्षच केलं. पण त्या शब्दाने सुमितच्या मनात संशयाचं बीज पेरलं होतं. ती शापित आहे हे शब्द त्याच्या कानात घुमत राहिले. आणि मग आली तिसरी रात्र. आज दुकानात सुमित एकटाच होता. बाहेर पाऊस नव्हता, पण वारा सुसाट वाहत होता. तो हिशोब करत असतानाच दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या गोदामातून त्याला एक आवाज आला. एका नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज. सुमितच्या हातातील पेन खाली पडला. गोदाम तर बंद होतं, मग आत बाळ कसं आलं? तो आवाज इतका स्पष्ट आणि वेदनेने भरलेला होता की सुमितचं काळीज पिळवटून निघालं. त्याने टॉर्च घेतला आणि गोदामाच्या दिशेने चालू लागला. प्रत्येक पावलापणी तो आवाज वाढत होता. सुमितने थरथरत्या हाताने गोदामाचं दार उघडलं. टॉर्चचा प्रकाश आत फिरवला आणि आवाज एकदम बंद झाला. आत काहीच नव्हतं, फक्त जुन्या पोत्यांचे ढिगारे आणि कोपऱ्यातून पळून जाणारी एक मोठी मांजर. सुमितने सुटकेचा निश्वास सोडला. मांजर आहे, त्याने स्वतःला समजावलं. पण मित्रांनो, मांजराचा आवाज आणि बाळाचा आवाज यातला फरक कोणालाही कळतो. सुमितला आतून खात्री होती ते मांजर नव्हतं. आणि मग आली ती चौथी रात्र, जी या सगळ्या भयाचा कळस ठरणार होती. त्या रात्री वातावरण खूपच जड झालं होतं. सुमितला घरी जाण्याची घाई होती, पण तो जसा दुकानाच्या बाहेर पडला, ती बाई समोर उभी होती. आज तिचं रूप बदललं होतं. तिचा चेहरा अधिकच निस्तेज पांढरा फटक पडला होता. तिच्या डोळ्याखालील काळी वर्तुळं अधिक गडद झाली होती आणि तिच्या अंगावरचे कपडे फाटलेले दिसत होते, जणू ती काट्या कुट्यातून फरफटत आली असावी. सुमितने गुपचूप दूध दिलं. त्याला तिच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती. दूध घेऊन ती वळली आणि अंधाराच्या दिशेने निघाली. सुमितने न राहून आपली टॉर्च तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर मारली. प्रकाश तिच्या पायांवर पडला आणि सुमितच्या कशातून एकही शब्द फुटला नाही. त्याची वाचाच बसली, कारण त्या प्रकाशात त्याला जे दिसलं ते अशक्य होतं. ती चालत होती, पण तिचे पाय जमिनीला टेकलेच नव्हते. तिचे पाय जमिनीपासून अर्धा फूट वर हवेत तरंगत होते. तिची पावलं हवेत पडत होती आणि ती एखाद्या धोक्यासारखी पुढे सरकत होती. सुमित भीतीने तिथेच गोठून गेला. जिला तो माणुसकी समजून मदत करत होता, ती बाई या जगातली नव्हतीच. आता त्याला बाबूजींचा आणि त्या पेड्या मन्याचा इशारा आठवू लागला. पण आता खूप उशीर झाला होता, कारण उद्या बाबूजी येणार होते आणि दुकानातल्या त्या CCTV कॅमेऱ्यात ते काही रेकॉर्ड झालं होतं, जे पाहिल्यानंतर त्या दोघांचीही झोप कायमची उडाली असती. मित्रांनो, आता आपण या कथेच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे सत्य समोर आल्यावर एखाद्याच्या पायाखालची जमीनच नाही, तर काळजाचा ठोकाही चुके. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबूजी दुकानात परतले. त्यांनी गल्ल्याचा हिशोब तपासला आणि सुमितवर ओरडले, "अरे सुमित, दुधाची पाकिटं रोज कमी होत आहेत, पण गल्ल्यात पैसे का जमा नाहीत? आणि ही काय भंगार आणि गंजलेली नाणी गल्ल्यात जमा केली आहेस?"
सुमितने थरथरत रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. बाबूजी, एक बाई रोज रात्री येते, ती दूध नेते आणि ही नाणी देते. ती खूप गरीब दिसते हो. बाबूजीनं विश्वास बसेना. त्याने संशयाने दुकानाच्या कोपऱ्यात असलेल्या CCTV कॅमेऱ्याकडे पाहिलं. थांब, आपण रेकॉर्डिंगच बघूया. बघू तरी कोण येतंय ते रात्र रात्र. बाबूजींनी कॉम्प्युटर चालू केला. सुमित आणि बाबूजी स्क्रीनसमोर बसले. सुमीच्या छातीचे ठोके वाढले होते. बाबूजींनी रात्रीचे 12 वाजल्याचा टाइम स्टॅम्प लावला आणि स्क्रीनवर जे दिसलं ते पाहून सुमितच्या शरीरातलं रक्त गोठून गेलं. फुटेजमध्ये सुमित दुकानाचं शटर उघडताना दिसत होता. तो कोणाशी तरी बोलत होता. तो फ्रीजमधून दूध काढताना दिसत होता. त्याने हात पुढे केला जणू तो कोणाला तरी दूध देत आहे. पण समोर कोणीच नव्हतं. दुकानाच्या पायरीवर फक्त रिकामी जागा होती. तिथे कोणतीही बाई उभी नव्हती. सुमित चक्क हवेत बोलत होता. पण खरी भीती पुढे होती. जेव्हा सुमितने दुधाचं पाकीट हवेत सोडलं तेव्हा ते पाकीट जमिनीवर पडलं नाही. ते पाकीट हवेत तरंगत होतं. जणू काही एका अदृश्य हाताने ते पकडलं होतं. ते हवेत तरंगत दुकानाच्या पायऱ्या उतरलं आणि अंधारात कॅमेऱ्याच्या रेंज बाहेर जाऊन नाहीसं झालं. आणि जिथे ती बाई उभी होती तिथे स्क्रीनवर फक्त एक धूसर काळपट सावली हलताना दिसत होती. बाबूजींनी धक्क्याने खुर्ची मागे सारली. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. सुमित, तू कोणाला दूध देत होतास? तिथे तर कोणीच नाहीये. सुमितला काहीच सुचत नव्हतं. ज्या बाईशी तो बोलला, जिचा थंड स्पर्श त्याला जाणवला, ती कॅमेऱ्यात दिसलीच नाही. म्हणजे ती खरोखरच एक आत्मा होती. त्या रात्री सुमितला घरी जायची हिंमत होत नव्हती. पण घरी त्याची मुलगी वाट पाहत होती. बाबूजींनी त्याला लवकर सोडलं. सुमित दुचाकीवरून निघाला. बाहेर दाट धुकं पसरलं होतं. स्मशानाच्या रस्त्यावर पोचताच अचानक त्याच्या गाडीचं इंजिन बंद पडलं. हेडलाईट विझली. सुमितने किक मारण्याचा प्रयत्नही केला, पण गाडी सुरू झाली नाही. त्या किर्र अंधारात आणि दाट धुक्यात त्याला समोरून कोणीतरी चालत येताना दिसलं. तीच चाल, तोच वास, तीच बाई. पण आज ती दूध मागायला आली नव्हती. सुमित जागीच खेळला. ती बाई धुक्यातून बाहेर आली. आज तिचं रूप अत्यंत भयानक होतं. तिची त्वचा आता निळी पडलेली होती. डोळे अंगारासारखे लाल होते आणि तिचं तोंड विचित्रपणे वाकडं झालं होतं. आणि तिच्या हातात एक छोटं चिंध्यांमध्ये गुंडाळलेलं बाळ होतं. एक मृत बाळ. ती सुमितच्या अगदी जवळ आली. इतकी जवळ की तिचा कुजलेला श्वास सुमितच्या नाकातोंडात शिरला. तिने ते मृत बाळ सुमितच्या चेहऱ्यासमोर धरलं आणि ती किंचाळली. एखाद्या जनावरासारखा कर्कश आवाज करत ती ओरडली, माझं लेकरू भुकेनं मेलं, कुणी दूध दिलं नाही, कोणीच नाही. तिचा तो आक्रोश त्या स्मशानाच्या शांततेत एखाद्या बॉम्बसारखा फुटला. तिचे लाल डोळे सुमितवर रोखले होते. तू दूध दिलं, पण खूप उशीर झाला, खूप उशीर. सुमितला वाटलं आता आपला शेवट निश्चित आहे. त्या हडळीचा राग कानावर झाला होता. ती आपली लांब नखं असलेले हात सुमितच्या गळ्याकडे नेतच होती. सुमितने डोळे घट्ट मिटून घेतले आणि आपल्या मुलीचा, परीचा चेहरा आठवला. काय होणार सुमितचं? तो या क्रोधातून वाचू शकेल का? मित्रांनो, त्या रात्रीच्या भयान किंकाळीने आणि त्या मृत बाळाच्या दर्शनाने सुमितच्या शरीरातली सगळी शक्ती नाहीशी झाली होती. तो फक्त आपल्या मुलीचा चेहरा आठवत रस्त्यावर बेशुद्ध होऊन पडला. सकाळ झाली. पहिल्या किरणांनी धुकं विरळायला सुरुवात केली. गावातल्या काही लोकांनी रस्त्याच्या कडेला सुमितला आणि त्याची बंद पडलेली दुचाकी पाहिली. त्यांनी त्याला हलवून उठवलं, पण सुमित पूर्णपणे भानावर नव्हता. त्याचे डोळे रिकामे होते आणि शरीर थरथरत होतं. त्याच्या अंगाला अजूनही त्या कुजलेल्या फुलांचा वास येत होता. बाबूजींना ही बातमी कळताच ते धावत आले. सुमितला दुकानात आणलं गेलं. थंड पाणी आणि धीर दिल्यावर
सुमितने रात्रीचा तो सगळा भयानक प्रसंग, त्या स्त्रीचा आक्रोश आणि तिच्या हातातलं मृत बाळ याबद्दल बाबूजींना सांगितलं. बाबूजी काही क्षण स्तब्ध झाले. त्यांच्या चेहऱ्यावर भय नव्हतं, तर एक खोल दुःख आणि पश्चाताप दिसत होता. सुमित, बाबूजी हळू आवाजात म्हणाले, मला वाटलं ते खरंच होतं. ही तीच आहे. सुमितने गोंधळून विचारलं, कोण बाबूजी? ती कोण आहे आणि हे माझ्यासोबतच का करते? बाबूजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि गावातील एका जुन्या विसरल्या गेलेल्या दुर्घटनेबद्दल सांगायला सुरुवात केली. सुमित, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या रस्त्यावर स्मशानाच्या अगदी जवळ एक बाई तिच्या लहान बाळासह प्रवास करत होती. ती खूप गरीब होती. दुष्काळामुळे तिच्याकडे बाळाला देण्यासाठी एक थेंब दूधही नव्हतं. तिने गावात दुकानात अनेकांकडे मदतीसाठी याचना केली. ती रोज रात्री याच वेळेला फिरत असे, फक्त दुधासाठी. पण कोणीच तिचं ऐकलं नाही. कोणी तिला वेडी ठरवलं, तर कोणी हकलून लावलं. आणि एका रात्री थंडीमुळे आणि भुकेमुळे तिचं बाळ तिथेच रस्त्यावर तिच्या कुशीत तडफडून मेलं. बाबूजी पुढे म्हणाले, आणि काही दिवसांनी गावकरी जेव्हा त्या रस्त्यावरून जात होते तेव्हा त्यांना त्या बाईचा आणि बाळाचा मृतदेह सापडला. पण त्या मृतदेहांना शांती मिळाली नाही, कारण तिचं अंतिम मागणं अपूर्ण राहिलं होतं. ती भुकेलेली राहिली होती. सुमीच्या डोळ्यातून पाणी आलं. आता त्याला त्या बाईच्या डोळ्यातलं दुःख, तिचा आक्रोश आणि तिच्या कपड्यांवरील ती ओल्या मातीची आठवण झाली. तिला दूध न मिळाल्याच्या अपराधीपणामुळेच तिच्या आत्म्याला मुक्ती मिळत नव्हती. ती रोज रात्री याच दुकानासमोर यायची, कारण जिवंतपणे या दुकानातून तिला दूध मिळू शकलं नव्हतं. तू तिला दूध देऊन तिचं अपूर्ण राहिलेलं शेवटचं मागणं पूर्ण केलं सुमित. बाबूजींचा आवाज भरून आला. सुमित तातडीने घरी धावला. मनात भीती आणि अपराधीपणाचं ओझं होतं. त्याची मुलगी परी, काल रात्रीच्या भेटीनंतर तिची तब्येत काय असेल या विचाराने त्याला वेड लागायची वेळ आली होती. घरी पोचल्यावर त्यानं पाहिलं, परी पलंगावर शांतपणे झोपली होती. सुमितने थरथरत्या हाताने तिच्या कपाळाला स्पर्श केला. कपाळ थंडगार होतं, पण त्या रात्रीच्या हाडळीच्या स्पर्शासारखं नाही, तर निरोगी शांततेसारखं. परीने डोळे उघडले आणि मंद स्मित करत म्हणाली, बाबा तू आलास, मला आता बरं वाटते. तिचा ताप पूर्णपणे उतरला होता. सुमितला खात्री पटली. त्या गरीब अतृप्त आत्म्याने सुमितचा माणुसकीचा छोटासा प्रयत्न स्वीकारला होता. सुमितने तिला दूध दिलं होतं, म्हणून त्या आत्म्याने त्याच्या मुलीच्या जीवाची इच्छा पूर्ण केली होती. हे होतं त्या भयान रात्रीच्या करुण कथेचं अंतिम निराकरण. त्या दिवसानंतर ती बाई पुन्हा कधीच त्या दुकानासमोर दिसली नाही. स्मशानाचा रस्ता आजही तसाच शांत, भीतीदायक आहे. पण त्या रात्रीच्या भयाचं ओझं आता नाहीसं झालं होतं. सुमितने बाबूजींचं दुकान सोडलं नाही. तो आत्ताही तिथे काम करतो, पण रात्र झाल्यावर तो कधीच मागे वळून पाहत नाही. तो फक्त देवाकडे एकच प्रार्थना करतो, कुणाच्याही लेकराला कधी भुकेने तडफडू देऊ नकोस. ही कथा इथेच संपते, पण याचा अर्थ काय हे ऐकल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, दूध मागणारी ती ही कथा इथेच संपते, पण तिची भीती आणि त्यामागची करुण कहाणी मनात खोलवर रुतून बसते. कधीकधी काही आत्मे त्यांच्या मृत्यूने नव्हे, तर त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छांनी आणि तीव्र वेदनांनी या पृथ्वीवर अडकून राहतात. ती बाई, तिचं भुकेलं लेकरू, तिची अतृप्त इच्छा केवळ दूध एवढीच होती. तिच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नव्हती, कारण ती जिवंतपणे माणुसकीला पारखी झाली होती. सुमितने तिला दूध देऊन केवळ एक पाकीट दिलं नाही, तर तिच्या आत्म्याच्या वेदनेवर मायेचा हात फिरवला. त्याने तिला जिवंतपणे न मिळालेला आधार दिला आणि त्या बदल्यात त्या शापित आत्म्याने सुमितच्या मुलीला जीवदान देऊन जणू आपल्या कृतज्ञतेची परतफेड केली. ही कथा आपल्याला हाच संदेश देते
की माणुसकी आणि करुणा हे भयापेक्षाही मोठे असतात. आपण दिलेली छोटीशी मदत कधी कधी कोणाच्या आत्म्याला शांती मिळवून देते. मित्रांनो, ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय विचार आला? तुम्हाला काय वाटतं? सुमितने तिला मदत केली हे योग्य होतं की अयोग्य? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला खूप आवडेल. आणि हो, जर तुम्हाला या कथेतला थरार, हे रहस्य आणि सारिका म्हणजेच माझं निवेदन आवडलं असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन रोमांचक आणि भयानक कथांसाठी आपल्या मराठी बाई कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. सचिन दळवी, बीड. पराग म्हसकर, खंडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे. तेजस्वी देसाई, लोणावळा. अनिरुद्ध कासारे, मुक्काम पोस्ट घाटनंदूर, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. तुषार मिश्रा, अमरावती. श्रुती सुतार, विक्रोळी, मुंबई. श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद, तेलंगणा राज्य. अरुण सोनवणे, शिवाजी महाराज नगर, सातपूर, नाशिक. सुलोचना पाटील, काटेमाडीवली, कल्याण, जिल्हा ठाणे. हर्षदा देवरुखकर, खडवली, जिल्हा ठाणे. अविनाश शिंदे, आसुर्ले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. नरेंद्र कारखाणीस, जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. सागर पाटील, बत्तीसशिराळा, जिल्हा सांगली. पंडित गायकवाड आणि अरुण आजगावकर, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू एका नव्या आणि अधिक भयानक कथेसह. तोपर्यंत जपून राहा, कारण अंधारात कोण उभं आहे हे कधी सांगता येत नाही. धन्यवाद.